मुक्काम आर्मी पोस्ट ऑफिस. लेखिका वैदेही देशपांडे. वाचक मनीषा. भाग 15. अंतिम. रियुनियन म्हणजेच पुनर्भेट. लष्करातले आयुष्य हे असे, कधी गोड तर कधी कडू. महाराष्ट्रात बहुसंख्य लोकांना माहिती नसलेले. पंजाब राजस्थानने 2 युद्ध पाहिली, भोगली. महाराष्ट्रावर सुदैवाने किंवा दुर्दैवाने ती वेळ आली नाही. आणि त्याचमुळे युद्धस्य कथा रम्या या पातळीवर लष्कर राहिले. त्यातील दाहकता सामान्य माणसाला माहिती नाही. म्हणून गणवेशाबद्दल आदर असला तरी त्याच्याशी जवळीक नाही. अर्थात चर्चेला लष्कर मात्र नेहमी असते. अनेक आरोप होतात. बऱ्याच वेळा भ्रष्टाचाराचा आरोप होतो. तहेलका प्रकरणाने तो नाकारण्यात अर्थही नाही. सामान, गाड्या, माणसांचा दुरुपयोग हे सर्व ठिकाणी आहे. हुद्दे, बढती याबद्दल तक्रार होते. कदाचित खरीही असेल, पण बाहेरपेक्षा बढतीची प्रणाली निर्दोष करावयाचा प्रयत्न चालला आहे. व्यावसायिक जीवन व सोशल जीवन हे काही अंशी एकत्र असल्याने अनेक समस्या निर्माण होतात. न पटणाऱ्या व्यक्तींशी अनेक वेळा पटवून घ्यावे लागते. अर्थात हे कुठल्याही व्यवसायात अपरिहार्य असते. लष्करातले दोष आपल्या समाजातलेच दोष आहेत. लष्कराचे उदात्तीकरण करण्याची माझी भूमिका नाही. ह्या दोषांसहित जे काही चांगले आहे ते चांगले आहे म्हणण्याचा प्रयत्न मी केला आहे. मला वाईट वाटते ते आपल्या उदासीनतेबद्दल किंवा अज्ञानाबद्दल. बेळगावला असताना असेच एका व्यक्तीने माझ्याशी वाद घातला. म्हणाले, काय तुमचे अधिकारी गाड्या उडवितात व गोल्फ खेळतात. तेव्हा ते मान्य करून मी त्यांना विचारले, तुम्हाला या अधिकाऱ्यांच्या आयुष्याची फार थोडी बाजू दिसते. ह्याबरोबर तुम्हाला हे माहिती आहे का, त्यातल्या एका अधिकाऱ्याची सलग 2दा लेहमध्ये बदली झाली. तिथलं टीनचं अन्न खाऊन त्याचं मोठं आतडं कायमचं अधू झालेलं आहे. तर दुसरा अधिकारी याआधी 2 वर्ष श्रीलंकेत होता. तिथं त्याच्या पलटणीचे 22 जवान मारले गेले. अशा प्रकारचा ताण 2 वर्ष सहन करण्याची ताकद असली तर जरूर त्यांना नावं ठेवा. 1999 साली झालेल्या कारगिल उद्रेकानंतर परत एकदा लष्कर प्रकाशात आले. प्रथम झालेल्या दुर्लक्षामुळे त्यांच्यावर टीका झाली. अर्थात तो अक्षम्य गुन्हा होता. नंतरच्या लढाईत 500 माणसे मारली गेली. त्यावर हळूहळू व्यक्त झाली. त्याचबरोबर सो वॉट असाही सूर ऐकू आला. ते त्यांचे काम करताना गेले तर त्यात काय विशेष, हे 100% सत्य आहे. परंतु ते तिथे मरतात म्हणून 1000 मैलांवर सुरक्षित घरात जाड सोफ्यावर बसून तुम्ही चर्चा करू शकता, हे पण तितकेच खरे आहे. त्यापुढे जाऊन मला विचारावे वाटते, तुम्ही पाठवाल तुमच्या मुलाला. ह्या प्रश्नाचे उत्तर क्वचितच होकारार्थी येते, पण तेव्हाही तत्परतेने. इतर मुलांनी हा व्यवसाय निवडावा व देशाची सेवा करण्याचे भाग्य प्राप्त करून घ्यावे असा सल्ला ऐकू येतो. हे म्हणताना आपल्या मुलाने मात्र जमल्यास परदेशी जावे. निदान पक्षी मुंबई, पुणे, दिल्ली, बँगलोरमध्ये सुखाची नोकरी करावी अशी इच्छा असते. लष्करात असलेली 40% अधिकाऱ्यांची कमतरता या मनोवृत्तीचे द्योतक आहे. अर्थात पाऊस धरणात किंवा जास्तीत जास्त शेतात पडू देत असे म्हणणारा समाजातला हा सुशिक्षित वर्ग शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल सुद्धा तितकाच उदासीन आहे. तेव्हा रोष उदासीनतेवर आहे. समाजातल्या मला काय त्याचे ह्या वृत्तीवर आहे. आता अनेक मुले दिलीपकडे मार्गदर्शनासाठी येतात. त्यांना मला सांगावेसे वाटते, ह्या गणवेशाबद्दल आदर आणि आकर्षण असेल तरच लष्करात या. तसेच मुलगा उच्च नीच, धडधाकट, उंच आहे व डॉक्टर, इंजिनियर व्हायला जमले नाही तर जा लष्करात, ह्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते. TV, सिनेमा या मीडियांनी आपला दृष्टिकोन बदलला आहे. तेव्हा कधीतरी परिस्थिती सुधारावी. या आयुष्यातून बाहेर पडल्यावर लष्करातल्या सहकाऱ्यांशी स्नेहबंध राहावेत असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यासाठी ब्रिटिशांनी एक सुंदर प्रथा सुरू केली व आपण ती तशीच चालू ठेवली आहे. आणि ती म्हणजे रियुनियन किंवा पुनर्भेट. बेळगावला रेजिमेंटल सेंटरमध्ये असताना अशी एक मोठी रियुनियन पाहण्याची, आयोजित करण्याची संधी मला मिळाली होती. त्याची व्यवस्था करण्यासाठी आम्ही 6 महिने तयारी करत होतो.
तेव्हा 500 निवृत्त अधिकारी व 2000 निवृत्त जवान समारंभाला आले होते. प्रत्येक सेंटर 4-5 वर्षांनी रियुनियन आयोजित करते. 3-4 दिवसांच्या या भरगच्च कार्यक्रमाची सुरुवात शहीदांना श्रद्धांजली वाहून होते. त्यानंतर तसे म्हटले तर नुसती जेवणे असतात. कधी JCO मेसमध्ये तर कधी वेलफेअर सेंटरमध्ये. एक दिवस बडाखाना असतो. तेव्हा जवान, अधिकारी व त्यांची कुटुंबे एकत्र येतात. या सर्व कार्यक्रमामधून व्यवस्था करणारी नवीन पिढी व पाहुणी जुनी पिढी यांच्या भेटी होतात. त्यामुळे एक साखळी तयार होते. जुन्या नव्यांच्या भेटीचा हा सोहळा खूप आनंद देऊन जातो. 1997 साली दिलीप निवृत्त झाला. त्यानंतर 1999 साली 19 मराठा या पलटणीला 50 वर्षे पूर्ण झाली. म्हणून या पलटणीने पुनर्भेटीचा सोहळा आयोजित केला. त्यांचे आमंत्रण आल्यावर अनेक स्मृती जाग्या झाल्या. नवीन घेतलेल्या जबाबदारीमुळे जाणे शक्य होईल की नाही अशी शंका होती. तरीही दोघे समारंभाला गेलो. तेव्हा पलटण ग्वाल्हेरमध्ये होती. जाताना मनाच्या कोपऱ्यात शंका होती. या पलटणीचा दिलीप मुख्य अधिकारी होता. तसा सहवास 2.5-3 वर्षांचाच होता. 14 मराठात त्याची 18 वर्षे गेली होती. त्यामुळे त्याचा स्वभाव सगळ्यांना माहिती होता. तो बाहेर जेवढा खेळकर मनमिळाऊ होता तेवढाच तो नोकरीत अतिशय कडक होता. त्याच्या अप्रिय निर्णयामुळे हाताखालचे लोक दुखावतील अशी भीती मला नेहमीच वाटायची. कधी मी बोलून दाखविले तर मी निवडणुकीला उभा नाही, प्रिय अप्रियांपेक्षा कामाला महत्त्व आहे असा याचा पवित्रा असायचा. 19 मराठातले दिवस कारगिल, डलहौसी खूप वाढत गेले. या काळात अनेक कसोटीचे क्षण आले. अनेक कठोर निर्णय घ्यावे लागले. त्यामुळे त्याच्या दुसऱ्या स्वभावाची फारशी ओळख या लोकांना झाली नाही. त्यामुळे ते लोक आता कसे वागतील ही शंका मनात होती. परंतु तिथे गेल्यावर ज्या प्रेमाने त्यांनी स्वागत केले त्यामुळे मनातले ताण, शंका दूर झाल्या. सर्वजण अत्यंत आपुलकीने भेटले. धोबी, स्वयंपाकी, पंडितजी, जुने सहाय्यक व्यक्तिशः येऊन भेटून गेले. सर्वांनी मुलींची चौकशी केली. अनेक मैत्रिणी भेटल्या. साचलेल्या गप्पा पुऱ्या करताना वेळ अपुरा पडत होता. आमच्यासमोर नवीन आलेल्या अधिकाऱ्यांची लग्ने होऊन ते मुलाबाळांना घेऊन आले होते. आताचे मेजर कर्नल मला कॅप्टन म्हणून आठवत होते. गत आठवणी, तेव्हाच्या मजा, अनेक दुःखद प्रसंगांची उजळणी होत होती. त्यात मी माझी शंका बोलून दाखविली. तसा एक अधिकारी म्हणाला, सर खूप अप्रिय निर्णय घ्यायचे पण त्याची अंमलबजावणी स्वतःपासून सुरू करायची. इतर खाजगी कामाला जशी आम्हाला सरकारी गाडी द्यायचे नाहीत तसेच ते स्वतः पण घ्यायचे नाहीत. कामात चुका झाल्या तर ओरडायचे पण जबाबदारी स्वतःकडे घ्यायचे. आम्हाला सुट्टी नाही म्हणताना ते स्वतः वर्षभर सुट्टीवर गेले नाहीत हे आम्ही पाहिले आहे. त्यामुळे आम्हाला काहीच वाटले नाही. त्या भयानक वर्षाची आठवण माझ्याशिवाय इतर कोणाला तरी आहे ह्या जाणीवेनेच मला खूप बरे वाटले. अशा या सोहळ्यात एक भेट झाली. 19 मराठाचे एक अधिकारी लेफ्टनंट जनरल म्हणून निवृत्त झाले होते. आपल्या नोकरीत त्यांनी भारत सरकारच्या अनेक महत्त्वाच्या व जबाबदारींच्या हुद्द्यांवर काम केले होते. कामाला अतिशय कडक, शिस्त न मोडणारे असा त्यांचा लौकिक होता. त्यांना भावनाविवश झालेले फारसे कोणी पाहिले नव्हते. ते त्यांच्या पत्नीसहित या कार्यक्रमाला आले व त्याचवेळी 19 मराठातील त्यांच्या दिवंगत परममित्राची बायको समोरून आली. दोघेही 65च्या आसपास. दोन्ही कुटुंबांनी कितीतरी वर्षे एकत्र काढलेली. एकमेकांच्या अनेक सुखदुःखांचे ते वाटेकरी होते. असंख्य आठवणी मनात होत्या. दोघांनाही बऱ्याच वर्षांनी एकमेकांना बघून खूप आनंद झाला. दोघांनी एकमेकांचे हात हातात घेऊन भरल्या गळ्याने परस्परांना विचारले, कैसे हो? किती साधा प्रश्न. त्या साध्या प्रश्नात व त्या स्पर्शात काय नव्हते. इतक्या वर्षाच्या सहवासाची आठवण, सहसंवेदना, एकमेकांच्या बद्दलचा आदर, प्रेम, तशीच अनेक अव्यक्त दुःखे किंवा त्याहीपेक्षा पलीकडचे अनामिक कितीतरी आणि केवढे तरी. आपल्या समाजात स्पर्शाला फारशी संमती नाही, पण त्या दिवशी पाहिलेले ते हस्तांदोलन म्हणजे माणसाच्या मनाची सुंदर भेट होती.
आयुष्यात कधीही न विसरता येणारी ही पुनर्भेट अशाच भेटींसाठी असते. अनेकांना खूप वर्षांनी भेटून हात हातात घेऊन भरल्या गळ्यांनी व ओल्या डोळ्यांनी विचारायचे, कैसे हो. त्यात सर्व गत आयुष्याचा इतिहास आठवायचा आणि त्या सुंदर आठवणींनी उल्हासित होऊन पुढच्या आयुष्याची उभारी धरायची. बघा मित्रांनो, किती सुंदर पद्धतीने लेखिका वैदेही देशपांडे यांनी आपले मन, भावना व्यक्त केल्या आहेत. खरंच देशासाठी कशाची पर्वा न करता आपल्या प्राणांची आहुती देणारे ज्ञात अज्ञात सैनिकच आहेत आणि आपण मात्र त्यांचे अस्तित्व गृहीतच धरतो आणि त्यांच्या भरवशावर आपण विश्वासाने आणि आनंदाने जगतो. अशा सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आयुष्याची तसेच सैनिक नावाच्या माणसाला ओळखायला मदत करणारी ही झलक. धन्यवाद.